संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा संबंध नाही. जनभावनेमुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला, सूत्रांची माहिती. तर वातावरण शांत झाल्यानंतर मुंडेंना मंत्रिपदाची संधी असल्याची चर्चा. पुण्यातील चाकण एमआयडीसी परिसरात अजित पवारांचा भल्या पहाटे पाहणी दौरा. रस्त्यांची पाहणी करत अजित पवारांकडून वाहतूक कोंडीचा आढावा. महाराष्ट्रात 40 लाख संशयास्पद मतदार याद्यांमधील घोळ दाखवत राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल. संध्याकाळी 5:30 नंतर महाराष्ट्रात मतदान वाढल्याचा आरोप. राहुल गांधींच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत उद्धव, आदित्य आणि संजय राऊतांना बसवण्यात आलं. शेवटच्या रांगेत हीच का तुमची जागा असं म्हणत भाजप आणि शिवसेनेनं लगावला टोला. काही चोरीला गेलं असेल तर राहुल गांधींच्या डोक्यातली चिप चोरीला गेलेली आहे आणि त्यांची हार्ड डिस्क करप्ट झालेली आहे. राहुल गांधींच्या आरोपांवरती मुख्यमंत्र्यांचं उत्तर. राहुल गांधी अपयश लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा लगावला टोला. खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमध्ये मुलींचे अर्धनग्न फोटो आणि व्हिडिओ. मुलींना ब्लॅकमेल करत असल्याचा आणि मुलींना ब्लॅकमेल करत शोषणाचा रुपाली चाकणकरांचा आरोप. एसआयटी चौकशीची मागणी. रोहिणी खडसेंमुळे प्रांजल खेवलकरांना टार्गेट केल्याचं म्हणत एकनाथ खडसेंनी चाकणकरांचे आरोप फेटाळले. पुराव्यांशिवाय आरोप करणं चुकीचं असल्याचं केलं विधान. खालिद का शिवाजी चित्रपट आज प्रदर्शित होणार नाही. खालिद का शिवाजीच्या दिग्दर्शकाला सेन्सॉरची नोटीस, पुरावे सादर करण्याचे आदेश. आणि 25 वर्ष शिक्षा भोगल्यानं अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमची मुदतपूर्व सुटकेची मागणी. राज्य सरकारचा मात्र सुटकेला विरोध.